आता वाजलेले आहेत सकाळचे 10:30. मुलं हे ते सगळे शाळेत गेले. टिफिन ते सगळं बनवून झालं, स्वयंपाक झाला आणि आता बाकी आहे ती म्हणजे क्लिनिंग. तर अगोदर थोडंसं पाणी टाकून घेते मी गॅसवरती आणि किचन ओट्यावरती पण, म्हणजे थोडंसं भिजल्या जातं आणि पटकन आपल्याला साफ करायला पण सोपं जातं. त्याच्यामुळे मी दररोज असं करते. आणि मी रात्री मटकी भिजत घातली होती. आठवड्यातून एकदा तरी कडधान्य असतातच मग आमच्या घरी. तर इथं मटकी भिजत घातली होती, छान अशी भिजलेली आहे. व्यवस्थित छान भिजली की याला मोड पण छान येतात. तर मटकी मोड आणण्यासाठी ठेवायची आहे. त्याच्या अगोदर 2 ते 3 पाण्याने स्वच्छ अशी मटकी धुवून घ्यायची. त्याच्याने काय होतं तर वास अजिबात येत नाही. बऱ्याच वेळेस काय होतं मटकीचा खूप वास येतो कुमट असा आणि मग ती खाऊ वाटत नाही. मग असं होऊ नये त्याच्यामुळं व्यवस्थित अशी मटकी 3-4 पाण्याने स्वच्छ धुवायची आणि नंतरच याला मोड आणण्यासाठी ठेवायचं. तर हे बघा व्यवस्थित अशी मी धुवून घेतलेली आहे. आता याच्यातील पूर्ण पाणी मी निथळून घेते आणि माझ्याकडे ना अशी भाजी नितळण्यासाठी एक मी चाळणी घेऊन ठेवलेली आहे. त्या चाळणीचाच मी शक्यतो वापर करते. तर ही अशी चाळणी आहे. पालेभाज्या किंवा अशी मोड आलेले धान्य ठेवण्यासाठी मी याचा वापर करते. तर याच्यातून पूर्ण पाणी व्यवस्थित असं निथळलं जातं. सगळं पाणी निथळावं याच्यामुळं हे असंच एक 5-6 मिनिट असंच ठेवायचं आणि तोपर्यंत आपलं छोटंसं असं एक काम पण होऊन जातं. सकाळचा वेळ हा खूपच घाई गडबडीचा असतो. खूप काम असतं, स्वयंपाक, धुणं, बाकीचे पण भरपूर असे कामं असतात. मटकीतील पाणी छान असं निथळून गेलेलं आहे सगळं. आणि ज्या कपड्यामध्ये बांधून ठेवायची मटकी ती मी नेहमी असा ओला करते अगोदर आणि कच्चं असा पिळून घेते. याच्यामध्ये पाणी ठेवायचं नाही, फक्त ओला करायचा, म्हणजे आपल्या मटकीला व्यवस्थित असे मोड येतात. कधी पण मटकीला मोड आणण्यासाठी लक्षात ठेवायचं, उबदार ठिकाणीच मटकी कधी पण ठेवायची. जिथे की जास्त गरमी असेल, थंड ठिकाणी मटकी जर ठेवली मोड आणण्यासाठी तर अजिबात आपल्या मटकीला छान मोड येत नाहीत आणि वास पण येतो. व्यवस्थित अशी ही मटकी अशी बांधून घ्यायची. तुम्ही याला रबर पण लावू शकता. मी इथं गाठ मारून ठेवते आणि याच्यावरती व्यवस्थित असं गच्च असं पातेलं झाकून ठेवायचं, म्हणजे याला गारवा लागत नाही. थंडी जर थोडीशी लागली तर अजिबातच मटकीला मोड येत नाहीत आणि व्यवस्थित होत नाही त्याच्यामुळं. तर आता आपली किचन ओट्यावरची क्लिनिंग बाकी आहे, त्याच्यामुळं ही मटकी मी थोड्या वेळासाठी खाली ठेवते आणि ही पूर्ण 24 तास अशीच ठेवायची मटकी. एकदम छान मोड येतात. तुम्ही सुद्धा ही मी आज सांगितलेली पद्धतीने मटकी नक्की भिजू घाला. तुमच्या पण मटकीला खूप छान मोड येतील. बाहेरून मटकी मोड आलेली विकत आणण्याची अजिबातच गरज नाही. तर दररोज मी इथं व्यवस्थित स्वयंपाक येते झाल्यानंतर गॅस पुसून घेते. गॅस येते स्वच्छ पुसल्यानंतरच आपल्या किचनला छान लूक येतो. नाही तर गॅस जर समजा घाण असला, थोडंफार जरी खरकटं दिसलं तरी किचनमध्ये अजिबातच काही काम करू वाटत नाही. आणि हातासरशी लगेचच इथं ज्या काही टाईल्स आहेत त्या पण मी स्वच्छ करून घेते. आणि थोडेफार पिंपल्स यायला सुरू झालेले आहेत माझ्या स्किनवरती, त्याच्यामुळं मी असं रक्तदोषांकत म्हणून मी हे अशी एक बॉटल घेतलेली आहे मेडिकलमधून. बघते आता ही कशी याने फरक पडतो किती ते. तुम्ही जर कोणी ही बॉटल माहिती असेल कोणाला तर मला कमेंट करून नक्की सांगा याचे रिझल्ट कसे आहेत ते. मला तर माझी तर ही पहिलीच वेळ आहे ते औषध घेण्याची. आणि आपण चेहऱ्यावरती बाहेरून काही जरी लावलं तरी सुद्धा आतमध्ये जे काही प्रॉब्लेम असतो आपल्या शरीरामध्ये ते दूर व्हावं, तेव्हाच आपले पिंपल्स असो किंवा वांग असो किंवा इतर प्रॉब्लेम असो ते दूर होतात मुळासकट. नाही तर वरून जर लावलं तर काहीच नाही, फक्त तोपर्यंत जातात आणि नंतर डबल येतात. पिंपल्सचा प्रॉब्लेम तर मला नेहमीच होतोच. तर हे पूर्ण मी याच्यावरतं पाणी काढण्यासाठी असं रॅपर वापरते आणि व्यवस्थित असं स्वच्छ असं मी किचन ओटा आणि गॅस स्वच्छ पुसून घेते. हातासरशीच लगेच स्टाईल्स पण पुसून घेतलेल्या आहेत मी लगेच. आणि मुंग्या होऊ नये त्याच्यामुळं असा मी खडू ओढत असते. पोळ्याचा असो किंवा काही गोड पदार्थ किंवा इतर पण पदार्थ ठेवण्याच्या अगोदर मी असा किचन ओट्यावरती एक साईडला असं मुंग्याचा खडू ओढते आणि नंतरच ठेवते त्याच्यावरती. किती जरी फास्ट केले तरी सुद्धा दररोजच्या कामाला 11 ते 11:30 वाजतातच आणि तिथून पुढं मग नवीन काही काम असेल तर तिथून पुढंच करावं लागतं. तर इथं मी सगळं माझं क्लिनिंग हे ते झालेलं आहे किचनचं माझ्या. तर हे बघा, आणि आम्ही आत्ताच नवीनच शिफ्ट झालेलं आहे वरच्या साईडला. अगोदर आम्ही खालच्या साईडला राहत होतो. आत्ताच आमचं बांधकाम झालेलं आहे आणि जसं प्रत्येकाचं असतं तसंच आमचं झालं. बांधकाम झाल्यामुळे खूपच असं घरामध्ये बारकाईनं करावं लागत आहे. प्रत्येक गोष्टीचा प्रत्येक पैसा हा खूप विचार करून खर्च करावा लागत आहे. तर हे बघा, आमच्या घरामध्ये पायपुसणे बघा तुम्ही, सध्या अजिबातच आम्हाला बाहेर जाऊन 100 रुपयालाच भेटतात, पण ते सुद्धा नको वाटायला आहे पायपुसणे आणायला, कारण खूप लागणार आहे. ते कमीत कमी 4 ते 5 पायपुसणे लागणार आहेत. मग मी एक आयडिया मला सुचलेली आहे, मग एकदा मी ट्राय करून बघणार आहे. जर समजा ती छान वाटले पायपुसणे तर मी बाकीचे पायपुसणे बनवणार आहे. आणि याच्यासाठी मी वापरणार आहे माझा जुना गाऊन. तर व्यवस्थित आहे, फक्त याचा कलर थोडासा डाऊन झालेला आहे, नाहीतर कुठंच फाटलेला नाही. आणि आणखीन एक म्हणजे टॉवेल, हे थोडासा मधल्या साईडला फाटलेला आहे, पण साईडचे जे काही 2 साईड आहेत ते व्यवस्थित आहे, फक्त मध्येच थोडा जिरलेला
आहे. तर याचा उपयोग करूनच मी आता एक पायपुसणं बनवून घेणार आहे. घरामध्ये आपल्या असे काही जे काही टाकाऊ कपडे आहेत ते असं पण आपल्या काहीच फायद्याचे नसतात, मग त्याचा असा उपयोग करून बघावं म्हणून मी ट्राय करते. अगोदर घरामध्ये एक पायपुसणं होतं, त्याचं थोडंफार माप घेतलं आणि त्याच मापाने मी हे गाऊन आणि टॉवेल दोन्ही पण कट करून घेते. आम्ही जेव्हा खाली घर घेतलं, घर आम्ही 2019मध्ये घेतलेलं आहे, तर तेव्हा पण आमची अशीच ताणाताण सुरू होती. घराचे हप्ते फेडावं लागत होते आणि आहे त्या पगारामध्ये थोड्याशा ॲडजस्ट करावं लागत होतं आणि सेम तशीच कंडिशन आता सध्या पण झालेली आहे. कारण आता वरचा पूर्ण मजला बांधलेला आहे त्याच्यामुळं, आणि आपण केलं तरच होतं. त्याच्यामुळं लोनला जर घाबरलं तर अजिबातच काहीच होणार नाही. त्याच्यामुळं आम्ही लोन काढूनच घर बांधलेलं आहे, लोन काढूनच घर पण घेतलेलं आहे आणि फक्त थोडंफार 1-2-4 वर्ष थोडीफार ताणाताण होते, ते तर आपल्याला ॲडजस्ट करावीच लागते. तर इथं हे असे मी त्याचे तुकडे करून घेतलेले आहेत ते गाऊन आणि टॉवेलचे. आता याच्यापासूनच आपण ट्राय करूयात पायपुसणं, आणि हे जर छान झालं तर नक्कीच मी अशाच पद्धतीचे आणखीन कपडे आहेत त्याचे 2-3 तरी बनवणारच आहे आणि मेन डोअर जे आहे तिथंच फक्त एक विकत आणेल पायपुसणं. तर व्यवस्थित असे हे साईडनं पूर्ण टिपा मारून घेते याला, आणि मध्यभागी पण असे त्रिकोणी टिप मारलेले आहे म्हणजे कुठं झोळ येणार नाही अशी. हे बघा असे तयार झालेलं आहे आपलं पायपुसणं. पुसण्यासाठी सुद्धा खूप सॉफ्ट लागत आहे. याच्यामध्ये टॉवेल असल्यामुळे एकदम छान आणि जाडजूड झालेला आहे आणि दिसायला पण बघा कसं दिसत आहे. या गाऊनवरती छान सुंदर डिझाईन होती त्याच्यामुळे हे दिसायला पण एकदम छान आणि रेखीव झालेलं आहे. तर हे पायपुसणं झाल्यानंतर मी थोडा आराम केला आणि उठले तर बाहेर बघा वातावरण किती छान पावसाचं वातावरण झालेलं आहे. अगदी 5च मिनिट झिमझिम पाऊस पडला तरीसुद्धा एकदम थंडगार वाटत आहे. आभाळ एकदम खूप भरून आलेला आहे. पावसाळा सुरू झाल्यापासून अजिबातच पाऊस पडला नव्हता आमच्याकडे. हा पहिलाच पाऊस म्हणलं तरी हरकत नाही. तर भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.